Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। मे ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा असा अक्षरशः थैमान घातलेला पाऊस अखेर थांबलेला आहे। महाराष्ट्रातून पावसाने माघार घेतलेली आहे। पाऊस आता पूर्णपणे सुट्टीवर गेलेला आहे आणि ज्या गुलाबी थंडीची आपण वाट बघत होतो आतुरतेने, त्या गुलाबी थंडीला आता लवकरच सुरुवात होणार आहे। साधारण 8 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी तापमान घसरून गुलाबी थंडीला सुरुवात होणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे आणि त्यानुसार कुठे काय स्थिती असणार आहे, कुठे थंडी असणार आहे आणि कुठे नॉर्मल टेम्परेचर असेल, म्हणजे ऊनही नसेल, पाऊसही नसेल आणि एक नॉर्मल थंडीचं वातावरण असेल, ह्या सगळ्या संदर्भात हवामान खात्याने सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यामुळे कुठे काय स्थिती असेल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर स्क्रीनवर आता आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो की ही 8 तारखेची सॅटेलाइट इमेज आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कुठल्याही प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र दिसून येत नाहीये। जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा अरबी समुद्र किंवा बंगालचा जो उपसागर आहे तिथे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं असतं, कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असतो आणि त्याचाच परिणाम म्हणून देशातल्या अनेक भागांमध्ये पाऊस बरसत असतो। मात्र इकडे आपण बघू शकतो की अरबी समुद्रात तर कुठल्याही प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र नाहीये। इकडे बंगालच्या उपसागरामध्ये काही प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात, वादळी वारे असू शकतील, मात्र सायक्लोनिक सर्क्युलेशन अशी कुठल्याही प्रकारची इथे नाहीये। त्यामुळे महाराष्ट्राला तसा पावसाचा कुठल्याही प्रकारचा धोका इथून पुढे नसणार आहे। काही अंशी इथे ढग दिसतायत मुंबई आणि दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तिथे, त्यामुळे अगदी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। मात्र हा तुरळक पाऊस सुद्धा आणखी फार दिवस नसणार असेल। आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत हवामान खात्याने कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिकच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर इथे आपण बघू शकतो 6 तारखेचा, आजच्या तारखेचा हा मॅप आहे आणि इथे आपण बघू शकतो साताऱ्याचा घाटाचा परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर असे दक्षिण महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत इथे तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। येलो अलर्ट दक्षिण महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यांना वर्तवण्यात आलेला आहे। मगाशीच मी आपण सॅटेलाइट इमेजमध्ये बघितल्याप्रमाणे की महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी कुठल्याही प्रकारचे ढग दाटलेले नाहीये, मात्र मुंबईच्या खालोखालचे जे जिल्हे आहेत दक्षिण महाराष्ट्रातले तिथे काही अंशी ढग दाटलेले दिसून येत होते आणि त्याचाच परिणाम म्हणून इथे काही अंशी कमी ते तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। येलो अलर्ट या भागांना हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबरची काय स्थिती असेल, तर इथे आपण बघू शकतो की 7 तारखेला महाराष्ट्रातल्या कुठल्याच जिल्ह्यात हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आलेला नाहीये। सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ढग दाटलेले असू शकतात, हलक्या स्वरूपात विजांचा कडकडाट सुद्धा असू शकतो, मात्र पावसाचा कुठल्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याकडून 7 तारखेला देण्यात आलेला नाहीये। आता त्याच्यानंतर पासून म्हणजे 8 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात हिवाळा सुरू होणार आहे, थंडी पडायला सुरुवात होणार आहे। त्यानुसार हवामान खात्याने काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली ही इमेज आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो की साधारण 8 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात हिवाळा सुरू होणार आहे। हिवाळा तसा ऑफिशियली काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेला आहे, म्हणजे साधारण दिवाळीच्या आधीपासूनच थंडी पडायला सुरुवात होत असते, मात्र यंदाच्या वर्षी पावसाने जास्त काळ घेतला, त्यामुळे हिवाळा जो आहे, थंडी जी आहे ती पुढे ढकलली गेली आणि हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 8 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये थंडी जाणवायला सुरुवात होणार आहे। आता कुठे काय स्थिती असेल तर आपण बघू शकतो जळगाव, धुळे, नंदुरबार, याचबरोबर इकडे नाशिक, साताऱ्यातलं कोपरगाव, संभाजीनगर, पुण्यातलं जुन्नर, अहिल्यानगर, जामखेड, बीड, जेऊर, बार्शी, धाराशिव, उमरगा, इकडे सातारा जिल्ह्यातले काही भाग, याचबरोबर चिखलदरा, वरुड, गोंदिया आणि ताडोबा हे जे भाग आहेत, हे जे जिल्हे, हे जे तालुके आहेत, इथे तापमान घसरलेलं असणार आहे 8 तारखेपासून, म्हणजे साधारण 8 डिग्री ते 10 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान या भागांमध्ये असण्याची शक्यता असणार आहे। म्हणजे 8 तारखेपासून सर्वाधिक तापमान ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या भागांमध्ये घसरलेलं असेल ते हे भाग आहेत। यानंतर आपण हे सुद्धा समजून घेऊ शकतो की इतर जे म्हणजे हे ब्ल्यू कलर, निळा रंग जिथे जिथे दाखवलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये 10 डिग्री ते 12 डिग्री अंश सेल्सिअस इतकं तापमान असणार आहे। आपण बघू शकतो मालेगाव असेल, इकडे मुंबई असेल, कर्जत, बारामती, सांगोला, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, मुखेड, पैठण, जालना, परतूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ,
पांढरकवडा, वाशिम, हिंगोली, याचबरोबर नांदेड, मुखेड आणि तिकडे अमरावती, अकोला हे जे जिल्हे आहेत विदर्भातले, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तापमान घसरल्याचं पुढच्या काही दिवसात बघायला मिळणार आहे। साधारण 10 ते 12 अंश सेल्सिअस इतकं तापमान या जिल्ह्यांमध्ये असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर 12 ते 14 अंश सेल्सिअस इतकं तापमान पुणे असेल, पुण्याला लागून असलेले कोकण किनारपट्टीतले जे इतर भाग आहेत तिथे, साताऱ्यातल्या काही भागांमध्ये, सांगलीच्या काही भागांमध्ये आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये 12 ते 14 अंश सेल्सिअस इतकं तापमान घसरण्याची सुद्धा शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। तर आपण बघू शकतो जिथे जिथे हा ग्रीन, हा हिरवा कलर दिसतोय तिथे तिथे 14 ते 16 अंश सेल्सिअस इतकं तापमान असण्याची शक्यता पुढच्या काही दिवसात हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामध्ये डहाणू, पालघर, मुंबई, महाड, अलिबाग याचबरोबर कोल्हापूर हा जो पट्टा आहे कोकण किनारपट्टीचा, या पट्ट्याचा ह्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर जिथे हा येलो कलर दिसतोय म्हणजे चिपळूण असेल, दापोली असेल, रत्नागिरी असेल, देवगड आणि सिंधुदुर्ग हा जो कोकणाचा पट्टा आहे आणि यामध्ये अलिबाग सुद्धा हा जो पट्टा आहे, इथे 16 ते 18 अंश सेल्सिअस इतकं तापमान असण्याची शक्यता पुढच्या काही दिवसात असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। साधारण 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान ज्या पद्धतीचं वातावरण असेल महाराष्ट्रात, त्या पद्धतीने त्यानुसार हवामान खात्याकडून ही स्थिती जी आहे वातावरणाची ती वर्तवण्यात आलेली आहे। तर पुढच्या काही दिवसात अशा पद्धतीची स्थिती महाराष्ट्रात असणार आहे। या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील, शेतीविषयक प्रश्न असतील किंवा वेदर संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक।